मंडळी असं म्हणतात की मेहनतीचं फळ हे गोड असतं, पण आता मात्र प्रहसनाची विनोदी फळं तुम्हाला चाखायला मिळणार आहेत. त्यासाठी स्वागत करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने, द वन अँड ओनली दत्तू मोरे, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि हास्य महारथी समीर चौगुले यांचं. इकडं सगळ्यांनी इकडे व्हा, नीट लावा सगळं. हा सगळ्यांनी इकडे व्हा, या बाजूला. हा ऐका माझं नीट, अजिबात गोंधळ घालायचा नाही. आपल्या इकडं आता कोण येणार आहे शाळेमध्ये? नाटक बसवायला दिग्दर्शक येणार आहेत. हा तर सगळं त्यांचं नीट ऐकायचं. मी कसा नमस्कार शिकवलाय तसा त्याला नमस्कार करायचा, बरं का? हो बाई. आले आले आले. नमस्कार. या सर, या सर. संभेराव मॅडम आपणच का? मी से वा, वा, वा. नमस्कार सर. तुमचं आहे ना आमच्या शाळेमध्ये सर मनापासून स्वागत आहे, बरे का? हो नाही, अगदी अगदी. प्रिन्सिपल साहेब माझे स्नेही आहेत. हो, सर. त्यांनी सांगितलं आमच्या शाळेत जा, नाटक बसवा, बस ठरलंय आपलं. एक साथ शाळाबन. एक साथ शाणाबन? हे काय बरं, एक साथ नमस्ते पाहिजे ना? नाही मी पण ऐकलं शाळाबन. सर मला 2 मिनिटं द्या फक्त, मी बरोबर करते त्यांना. काय रे, कोणाची आयडिया? इकडं रांगेत उभे राहा सर, 2 मिनिटं. अहो 1 मिनिट. कोणाची आयडिया होती? शाळाबन बोलण्याची आयडिया. शिवले तू पण बोलायला लागलीस काय गं? नाही आई सपतच मॅडम, माझी आयडिया नव्हतीच काय. मग कोणाची आयडिया होती? हा बोलला मला की एक साथ नमस्तेला हिंदी में है ना वो एक साथ साड़ाबन बोलते हैं. बाई काय रे जिराफा? मारीन धरून. बाई मी नाही, काय बोललास? माझी आयडिया नव्हती. कोणाची आयडिया होती? याची आयडिया होती बाई. बाई. काय रे दत्तू? बाई नाही, दाढी उपटा का तुझी? दाढी उपटा. दाढी उपटा का? बाई नाही, माझी आयडिया नव्हती बाई. कोणाची आयडिया होती मग? यांची आयडिया होती. तुला तर अहो, मला मारलं तुम्ही? मी पाहुणा आहे ना? नाही सॉरी. मी दिग्दर्शक आहे नाटक. ऐक लागलं हो. नाही नाही काय सर ते? सर त्याने पटकन तुमच्याकडे बोट दाखवलं सर, चुकून झालं. काय ना सर, माझ्या वर्गामध्ये 30-40 पोरं आहेत बरं का. एवढा गोंधळ घालतात, एवढा गोंधळ घालतात. मग जो माझ्या हाताजवळ येईन का नाही त्याला सटक्कन सटका मारते मी. अजिबात मागं पुढे बघत नाही. त्याच्यामुळे सर शक्यतो आहे ना तुम्ही माझ्या हाताजवळ फिरकू नका, लय मार खाल. अहो, ही कुठली पद्धत आहे? असं सांगतात पाहुण्यांना? मला नाही तसं नाही सर सांगण्याची पद्धत. त्यापेक्षा सेन्सिबली वागा ना तुम्ही. मला सांगताय सर सॉरी, मुलं जरा आहे ना. 2 मिनिटं द्या सर, मला फक्त 2. अहो नका त्यांना ओरडू. कोणाची आयडिया होती? फक्त दिसते सांगा. काय आवाज आहे? हे बघ तुझा खुबा आहे ना, खुबा असा कोपर खाईन दणका घालीन आणि मोडून टाकीन. कोणाची आयडिया होती? खरं सांग, खरं सांग. तुझी दाढी उपटू का रे? तुझी दाढी उपटू का? अशी मारीन पाय. इकडे वा. अरे काय शिक्षिकात का? कोण आहात तुम्ही? नाही सर, एवढं मारायचं आहे ना? सर तसे नाही. त्या पोरानं आहे ना माझी भाषा बरोबर समजते. नाही नाही, अजिबात तेवढं मारायचं नाहीये. लहान मुलं येत होती. लहान मुलं देवाघरची फुलं असतात. हाय ना देवाघरचा धोत्रा आहे, धोत्रा. शांत बसा जरा. लहान वाटतो का? बघा कसं आहे. ए किती गोड आहे हो बाळ ते, किती. ए बाळा, नाटक परवा आहे ना आपलं. आतापासून दाढी का लावली? हे अहो दाढी खरी आहे ही. लहान मुलाला दाढी कशी? अहो पोटात असताना आहे ना त्याच्या आईने ना चुकून निराच्या ऐवजी शिकेकाईचं त्याल प्यायली होती. त्याच्यामुळे त्याला जन्मताच दाढी आली. सर तुझ्याकडे ना धोत्र्यानंतर बघते मी, तुला करते बरोबर. शांत व्हा, शांत व्हा. देवा घरची फुलं म्हणे धोत्रा कुठला? तुला किती वेळा सांगितलंय रे? वर्गात यायच्या आधी फळ्याच्या मागचं रेजर काढायचं आणि दाढी कोरायची का नाही कोरली? दर 2 तासाला दाढ्या, तुला दाढी येती का नाही कोरली? अहो काय सांगताय, दर 2 तासाला दाढी येते? हा मग म्हणजे बाईक पण एवढी ऍव्हरेज देत नाही हो. काय मुलं आहे ती? काय शिक्षिका आहे? जरा नाही, 1 मिनिट तुम्ही तुमचं मार. ना- 1 हे मिनिट बघ. मी ऐका. शांत व्हा आधी. शाना पण बोलतात ओ, पोरं. मी बोलतोय ना हो. Sorry. मी ह्यांच्याशी संवाद साधू. मुलांनो शाबास. आज छान छान नाटक आपण बसवायचं आहे. सगळ्यांना नाटक करायचंय की नाही? या माझ्या जवळ या. कसं असतं?
बावळट आहेस का रे? काय केलं तू काय केलं दाड्या उठतो का दाढी इकडे नका मारू. कोपर खळीचा दणकच खुब्यात घालीन खुबा मोडून टाकीन मग चालशील असं करून. ओ काय जन्मापासून जेलमध्ये होतात की काय? कुठली भाषा ही तुमची? मागे वा. तसं नाही आधी मागे व्हा. तसं नाही सर. मुलांना आहे ना सर त्यांच्या कलेने घ्यायला लागतो. तुमची कला दिसली. हिंस्त्र कला आहे तुमची. प्रेमाने वागा ना माझी त्यांच्याशी. पोरं आहेत ती, सर. थांबा जरा थांबा आता मी जरा का- मला बोलू दे प्लीज बोलू दे. तुम्ही बोला. मुलांनो कशासाठी? नाटक करायचं नाही मला सांगा. मी इकडे कशासाठी आलोय? सर मी सांगणार सर मी हा. सर मी सांगू काय तुम्ही कोणीच नाही सांगायचंय. ए बाळा कोणीच ऑब्जेक्शन नाही घेतलंय. तूच हात वर केलाय तूच सांग. हा सर. सांग. सर हा आज तुम्ही इथे आमचं नाटक बसवायला आलेला आहात. ओहो नाटक बसवायला आलेला हा 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 किती छान. हुशार आहे ही मुलगी. सर ही आहे ना माझ्या वर्गातली सर आदर्श विद्यार्थिनी आहे, सर. हो खूप खूप हुशार हुशार. मुलगी आहे. बाळा तुझं नाव काय? माझं नाव आहे शिवाली द परब. आहा अजिबात कष्ट न घेता उभी केलेली लहान मुलगी. वाह वाह स केलं की झाली लहान मुलगी. वाह, वाह, क्या बात आहे. आणि तू कोण आहेस? सर माझं नाव बने हा. आणि मला लाडाने सगळे बनेच म्हणतात. जर बनेच म्हणतात मग कशाला सांगतोय दोन वेगळं वेगळं? हो की नाही? हा ये तू ये तू ये तू ये. सर, मी. ऐक की ए बाळा हा गेल्या आठवड्यात तुझं लग्न तर नाही ना झालं? सोशल मीडियावर तुझे फोटो बघितले मी. लग्न झालंय तुझं? नाही सर अहो अजून लहान पोरगा येतो त्याचं लग्न कसं अहो, होईल? लहान नाही हो या दोघांचा बाप वाटतो हा. माझा पण बाबा अरे नाही बाळा असं नाही करायचं. ए, नका हो सारखं मारायला. ओ या इकडे या. सारखं मारायला जाऊ नका. सरांसमोर चव नका घालू माझी. थांबा जरा. हा तर आता मी तुम्हाला नाटक शिकवणार आहे. नाटक तुम्हाला करायचं की नाही मला सांगा. आहा, मी तर त्या नाटकाला असं पकडून आपटेन आणि त्याला तोडून फोडून मोडून एकदम फेकून देईन एकदम लांब नाशिकच्या बाहेर एकदम वू, 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 वू. एकदम लांब फेकून देईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्तू द सुपर पॉवर. हे का असं वागतोय हा? मी समजावते सर त्याला प्रेमाने नाही समजत सर. खाली उतर ये मैदानात ये. ऐका ऐका हं? काय रे दाड्या कोथिंबीर उपटू का तुझी? कुठली शिक्षिका कोथिंबीर उपटू का असं म्हणते विद्यार्थ्याला? अशा शिक्षिका असते का कधी? मागे या तुम्ही. अजिबात हे करायचं Sorry, नाही. sir. प्रेमाने त्यांना समजवा. बरं आता आपल्याला छान छान नाटक करायचं आहे. 4 दिवसावर आपलं नाटक आलेलं आहे. भरपूर मेहनत करायची हो की नाही? आणि आपण पहिलं पारितोषिक मिळवायचं. तयार आहात सगळे? बरं बाई मी तुम्हाला माझी स्क्रिप्ट पाठवली होती 5 दिवस आधी. हो, sir. तर ती स्क्रिप्ट यांच्याकडून पाठ करून घेतलीत तुम्ही? हो सर. अरे वा, वा. आणि सर हा. सगळ्यात महत्वाचं हा. मी स्वतःने कविता रचली आहे सर. तुम्ही कविता रे बरोबर. मी 3-4 दिवस जागून मी कविता तयार केलीत. मी बरं. पोरांकडनं रेशल करून घेतली. हो, बरं. मी आणि आता कसं आहे ना सर पोरांच्या ना सगळं आकलना पलीकडचं नाही, असतं. बरोबर आहे. म्हणजे कसं की बा म्हणजे त्यांना सगळं असं जमलं पाहिजे. म्हणजे कसं बाई आणि पोरं म्हणजे कसं सगळं कसं असं अप टू डेट म्हणजे बा असं थांबायचं. तुमचं एकपात्रीच करा ना जरा. असं नका ना करू. मी बोलतोय ना त्यांच्याशी. मला प्रिन्सिपल साहेबांनी पाठवलं ना दिग्दर्शक म्हणून. तुम्हाला पाठवलं. मग मी बोलतो त्यांच्याशी. तुम्ही- काळजी करू नका. मी हा बसते. तर आपलं हे जे नाटक आहे त्याचा विषय मला कोण सांगू शकेल? सर सर मी सांगते सर. Yes, yes. सर मी सांगू का सर? तुम्ही नाही सांगायचं बोलले ना सर मी सांगणार सर. ए बाळा कोणीच हातवर नाही केले. तूच सांगायचं आहेस. मग ह्यांच्याशी का भांडतेस तू? हो की नाही? हा तू सांग. हा विषय काय नाटकाचा? बाई हम्म. हे सर आज आलेत. क्या करे कितने जब से तुमको देखा है काय चाललंय फालतूगिरी तुमची? ती सांगते मला महत्व काय विषय काय त्याच्यावर इथून सुरू केलं आणि चक्क हे कुठले काय आहे? नाही सर कसं मी ना मुलांचे नाचाचे गाण्याचे पण कल्लासेस घेते त्याच्यामुळे ते तुम्ही कल्लासेस घेतात तिकडेच कळलं काय लायकी आहे कल्लासेसची.
माफ करा सर. थांबा जरा आता. तर तू विषय सांगत होतीस मला ते मध्ये करायचं नाही. विषय काय सांग बाळू. हा. आपल्या आयुष्यात फळांचं काय बरं महत्व आहे हे सांगणारा आपला विषय आहे सर नाटकाचा. ह्या बा एवढंच वाक्य एवढं बोलली ती. क्या बात आहे. आपल्या नाटकाचा विषय आहे फळांचं महत्व. बरं नाटकाचं नाव काय मला कोणी सांगेल. तू सांग. हा थांब 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 तू सांग. चला सगळे पळून जाऊया. ए, चला सगळे फळे खाऊया हे नाटकाचं नाव आहे. चला सगळे पळून जाऊया असं कसं असेल नाटकाचं नाव. चला सगळे फळे खाऊया अर्थात फळे माझा सोबती हे नाटकाचं नाव आहे. लक्षात आलं का तुम्हाला. हा तर आता ह्या नाटकाबद्दल आपण फळांचा विषय घेणार आहोत बरोबर आहे. या फळांच्या विषयी तुम्हाला काही शंका कुशंका प्रश्न आहेत का. हा सर सर मला आहे सर. हा. आधी मी विचारते कारण सर फक्त मला आहे सांग तू सांग तूच सांग. चल ये इथं पुढे येऊन विचार मध्ये. हा ये मैदान. ये हा. इथे, बा, ये. हा. हा, विचार अंगाशी. काय प्रश्न आहेत काय शंका आहेत. सर. हा कष्टाचं फळ कुठे मिळतं सर. कारण आहे ना सर मी सगळ्या मार्केटमध्ये शोधलं मला कष्टाचं फळ सापडलंच नाही सर. सर मी तुम्हाला पैसे देते तुम्ही मला कष्टाचं फळ आणून द्याल का. देव अक्कल वाटत होता तेव्हा तुझी आई काय भिशी खेळायला गेली होती. बाजारात मार्केटमध्ये कष्टाचं फळ असं मिळतं का. असं आपण जातो जरा 5 रुपयाचं कष्ट द्या असं म्हणतो आपण. नाही सर. हे काय प्रश्न आहेत मला काहीच कळत सर, नाही. नाही, ती- तुम्ही म्हणाल हुशार विद्यार्थी. हुशार आहे भांबावून गेली थोडी तुम्हाला बघून सर. हा आता मला सांगा फळांचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का. हा हा मला माहिती आहे. मला शाबास, माहिती शाबास, आहे. इकडे हा, इकडे हुशार आहे, हा, हा. हा, फळांचे प्रकार सांग. फळांचे 2 प्रकार हा. आहेत. एक चड्डी काढून खायची फळे दुसरं चड्डी सकट खायची फळे. सर तुम्ही सावर असलं त्याला सर. म्हणजे म्हणजे मोसंबी संत्री ॲपल ॲपल नाही बनाना हा. हे चड्डी काढून खायची फळे आहेत. आणि सफरचंद पेरू ही चड्डी सकट खायची फळे आहेत. अरे काय याची अक्कल. सर अरे असे उत्तर अशी बाहेर देत जाऊ नकोस रे. नरक चतुर्थीला कार्याट म्हणून चिरडतील कोणतरी तुला. कोणीही मार्केटमध्ये 3 रुपयाचा लाडू म्हणून विकत घेईल तुला. सर मला 2 एवढंच आहेस तू. ह्याला सांगा जरा. मला फक्त 2 मिनिटं द्या सर. नका करू हे. सारखी 2 मिनिटं घेऊन काय चाललंय कुठली खुन्नस काढताय मुलांवर. तुम्हाला कळेल सर पोरं मला लई- पाहिजे बस करा आता. माझ्याकडे वेळ नाही म्हणून इकडे आलेलो नाही मी सांगून ठेवतोय. नाही मी सर. खूप बिझी दिग्दर्शक सर आहे. नाही सर ते खरंच प्रिन्सिपल साहेब स्नेही आहेत म्हणून त्यांनी मला पाठवलंय. नाही. टाळका सटकावू नका जरा. मनापासून सर बरं मी तुम्हाला सांगितलं होतं हा फळांच्या नाटकात आपण कोणती कोणती फळं होणार आहोत त्याचे तक्ते त्याचे बोर्ड आपल्या गळ्यात घालायचे. हा तयार आहेत. हा 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 चला आपापले प्रत्येकाने 2-2 असे घालायची फळं. हा हा सर घालू सर. हा झालं झालं हा हे घे ही हा, तुझी चला हा शाबास सगळ्यांनी घाला. तयार केलेत ना सगळ्यांनी. हे तुझे हे तुझं आहे रे. हा शाबास शाबास सर चांगली हा, रेषा. शा- हा एक मिनिट हा बाळा ये इकडे. हे कोणतं फळ आहे बाबा. सर हे पपई आहे सर. ही पपई आहे. काकडी आणि भोपळा हनीमूनला गेले होते तिथून झालं हे. नाही सर ही कुठली पपई आहे. ते जाऊ दे ना सर. ऐका माझं सर कसं आहे ना मी आहे ना पोरांकडनं चांगली रेशल करून घेतली. बरं. माझं काय म्हणणं आहे म्हणजे मी माझ्या स्वतःच्या बाबा तल्लक बुद्धी नाही का नाही का स्वतःच्या ह्याने म्हणजे मी ना कविता रचली. हे लागेल ना हात कानफडत लागेल एकदा कधीतरी माझ्या. नाही तर मला सांगायचा मुद्दा असा आहे का मी पोरांना सांगते तुम्ही तयार आहे हो. ना आपण आता सरांना आपण जे नाटक बसवलंय बा ते करून दाखवूया. चालेल, हा? चालेल. तुम्ही रेडी आहे ना सर एकदा बघून घ्या. पुरी रेडी आहे ना तुम्ही. रेडी. हं. ऐका मंडळी ऐका बाया. फळांचं महत्व ऐका बाया. फळ म्हणजे आपल्या जीवनाचं सत्व बाय. फळ म्हणजे आपल्या जीवनाचं सत्व बाय. फळ म्हणजे आपल्या जीवनाचं सत्व बाय. आता मला सांगा कोण कोण येणार. सतत आपली ही स्टेप करायची आहे तुम्हाला. अहो शिक्षक कधी असतात का नाटकात. अहो तसं नाही ऐका. अरे नका करू ना हे अत्यंत गलिच्छ आहे जी काही चाल आहे ना हे गलिच्छ आहे चाल ही. नका करू जाऊ ही. सर ऐका ना मी काय म्हणते आमची लिंक तोडताय तुम्ही. मला जरा पुढचं जे बसवलंय ना सर ते भारी आहे. पुढचं तुम्हाला आवडेल. हा हा आत्ता सांगा कोण येणार कोण येणार कोण येणार. आत्ता सांगा कोण येणार कोण येणार कोण येणार. तू कोण आहे सांग. मी आहे ए थांब रे ए थांब. केळ तू केळस. हे काय आहे फणस आहे ना गळ्यात.
मग केळं कसं सांगतोस तू? सर नाही, फणसाचं बोल, फणसाचं. मी आहे फणस. पुढे सुरू कर आता. सर माझ्या केळ्याचे डायलॉग पाठ झालेत. अरे पण इथे फणस आहे आणि बोलतोय मी आहे केळं. विचित्र दिसेल ते. मार्क जातील. नाही. जजेस मार्क कट करतील. सर परवाच्या स्पर्धेला आहे ना मी केळ्याचं चित्र काढते आणि त्याच्या गळ्यात हा, टांगते. ठीक आहे. हे सर केळं. आता तुम्ही केळं समजा फक्त. हो समजतो. हा, केळ्याचं पाठ आहे ना. चल बोल. मी आहे केळ बाया. हे बघा, हे थांबा आधी. प्रत्येक कॅरेक्टर बाया हे कशाला पाहिजे? तसं नाही पोरांच्या लक्षात राहतो तसं म्हणून. घे. एक कर रे तू बिंदास कर. मी आहे केळ. बघा तू मला सांगा माझे काय फायदे आहेत? ऐका सर. जर कुणी 1 रुपयाचं नाणं सुळकन गेलं तर केळी खाल्ल्यावर ते बाहेर येतं बुळकन. केळ्याचे हे फायदे? नाणं गिळल्यावर ते बुळकन बाहेर येतं म्हणून केळी खायची? ये, हो सर. माणसं 2-2 डझन केळी घेतात, ती सगळी नाणी गिळतात म्हणून घेतात. अरे हे फायदे आहेत का? केळ्याचे फायदे काय आहेत? केळ्यामध्ये फायबर असतं, केळ्यामध्ये खनिजे असतात. कळलं का तुला? केळ्यामध्ये लोह असतं, आपल्याला शक्ती मिळते, ऍसिडिटी कमी होते, त्यांनी अल्सरचा त्रास कमी होतो. हे फायदे आहेत ना. हे आपल्याला नाटकाच्या द्वारे लोकांना सांगायचे आहेत. लक्षात आलं? हे फायदे बोल आता. हा चल, रेडी आहेस? हो. मला हे फायदे पाहिजेत. हा ए माहिती चला. मी आहे केळ बाया. ए, नका हे बाया. हा. माझ्यात आहे फायबर फायबर. आणि माझ्यात आहे फायबर. भुजन. खुजन. तुझ्या बापाने खुजन ठेवलंय. खनिज आहे, खनिज. खुजन काय खुजन? ए तुझा रे, तुला नाही करू शकत. नाही सर. नाही याला मी नाही त्याच्याकडे जमणार. मला 2 मिनिटं अरे द्या. नका घेऊ. या बाईला फक्त कुदवायचंय त्यांना, बाकी काही कशात इंटरेस्ट नाहीये. तू नंतर भेट. गप्प बसा. जिराफा तुला सांगते मी बरोबर. हे तुझा. ए पुढचं कोण आहे? नाही तर मी जातो. नाही मला नाही खरंच नाही सर, इंटरेस्ट आहे नाही. माझी हुशार विद्यार्थिनी आहे सर. हा ये. आता सांग कोण ए आता गाणं सर. घाणेरडी स्टेप काय सर, रेषा- तुम्ही इंगित करणार आहात ती स्टेप अशी अशी. ओके. हे काय घातलंयस तू? मी आहे जांभूळ. उलटे फुगे दिसतात ते. जांभूळ आहे हे. घे आता. हा. मी आहे जांभूळ बाया. जांभूळ घातल्यानंतर जीभ होते जांभळे. ए, जा तिकडे आत. सर समोर जजेस बसले, त्याला चिरवणार आहे बाई. आणि सर ओरडू नका अरे मग टाळकं सरकवू नका सर. तुम्ही. पोरं भांबावून जातील असं करू नका. 3 तुम्ही दिवस मारता नाही भांबावत, मला सांगता आता ते. सर ए, मला काय इंटरेस्ट नाही. मी जातो. शिक्षक बाई विद्यार्थ्यांचं माफ नातं वेगळं सर. दत्तू सर हा पण हुशार पोरगा. दत्तू तू दाखव करा. ए आता चल सांगू चल. सर ते नका करू हे. पोरांना त्याच्याशिवाय सर. मी बोलतो. ए, मग बोल ना, मला काय सांगतो? बोल लवकर. मी आहे पेरू बया. मला 2 शिंगे असतात बया. माझा रंग काळा आहे बया. मी बादलीभर दूध देतो ए, बया. आनंद! बादली आण, मला दूध काढायचं याचं. ए बादली आण. सर कुठला पेरू दूध? सर, चिडू कुठला नका. पेरू दूध देतो मला सांग. सर ऐका माझं सर. तुम्ही असं वागू नका. पोरं आहेत ना लहान. मला हे नाटक बसवायचं नाही. बया, सर, असं करा. तुम्ही सगळे खड्ड्याचा आत्ताच्या आत्ता टक मारली इकडे आलो. बया, बया. ऐका ना असं- समोर येऊ नका, नाही तर वाज वेळ के बया.